की गणेशाची अगोदरपासून काहीतरी आम्हाला म्हणजे भावना होती आणि चतुर्थी वगैरे करत असायचो. आणि एकदा एक आमचं मित्रमंडळ आम्ही राजस्थानला फिरायला गेलो असताना जयपूरला गेलो आणि जयपूरला जे मित्र चंद्रा शेटगलांनी त्यांना त्यांच्या नवीन बिल्डिंगमध्ये महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती. मग मी पण त्यावेळेला गणपतीची मूर्ती घ्यायची म्हणून मग दोन्ही मूर्त्या बुक केल्या आम्ही. आणि तेव्हा त्यानंतर त्या मूर्त्या आल्या आणि काही साधारण 25 नोव्हेंबर 80ला या मंदिराची स्थापना झाली. 45 वर्ष आज झालेत. आणि तेव्हापासून गणरायाची कृपा आहे आमच्यावर आणि सगळं मुलं बाळं वगैरे त्याच्या सेवेमध्ये आहेत आणि त्याची खूप चांगली अनुभूती आम्हाला येते. बरेच लोकांनाही त्याचे अनुभव मिळतात. येणारे भक्त बरेच आहेत आणि दरवर्षी आम्ही गणेश जयंती साजरी ठेवलं. बाकी सगळ्यांनाही सुखी ठेवा. शेतकरी वगैरे जे असतील ज्या ते कष्टाने ज्यांना जीवन जगावं लागतं आहे आणि त्यांना जीवन जगणं अशक्य होतं त्यांना मदत करा वगैरे अशी नेहमी प्रार्थना गणरायाला माझ्या नित्यच्या प्रार्थना जी असते सकाळची त्याच्यामध्ये मी करत असतो. आणि गणपती आहे सगळ्यांना देणारच आहे. फक्त काहीतरी पूर्वसंचित असतं, थोडंफार दुःख भोगावं लागतं प्रत्येकाला. तो प्रकार आहे. दीपाली सागर बेंद्रे. जवळजवळ 45 वर्षापासून आमच्या इथे गणपतीची स्थापना आहे आणि आम्ही अगदी छान असे दरवर्षी गणेश जयंती साजरी करतो. कॉलनीतल्या सगळ्या लेडीज सहभागी होऊन 2001 मोदकांचा प्रसाद आम्ही तयार करतो आणि अगदी उत्साहाने हा सण साजरा करतो. सद्बुद्धी चांगली द्यावी, चांगले ठेवावं आणि प्रगती व्हावी. दर्शनासाठी गणेश जयंतीच्या दिवशी आमचे सर्व नातेवाईक, हितचिंतक आणि सगळे मित्रपरिवार सगळे येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात.